फटाक्यांची आतिषबाजी, शिवसेनेच्या जोरदार घोषणा आणि कार्यकर्त्यांचा उत्साह. प्रभाग क्रमांक 41 महमदवाडी उंडरी परिसरात आज राजकीय वातावरण अक्षरशः तापले होते. शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार प्रमोद नाना भानगिरे यांनी श्रीराम चौकात भव्य शक्ती प्रदर्शन करीत वानवडी क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी श्रीराम चौकात प्रभू श्रीरामाची आरती करण्यात आली. त्यानंतर महिला आणि युवा कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. ढोल, ताशे, फटाके आणि घोषणा यामुळे परिसरात उत्साहाचं वातावरण पाहायला मिळालं. उमेदवारी अर्ज दाखल करताना बोलताना प्रमोद नाना भानगिरे म्हणाले की आतापर्यंत 3 वेळा नागरिकांच्या विश्वासावर विकास कामे केली आहेत. त्या कामांच्या जोरावर चौथ्यांदा पुणे महानगरपालिकेत निवडून येण्याचा पूर्ण विश्वास आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात हडपसर विधानसभा मतदारसंघात सुमारे 750 कोटी रुपयांचा विकास निधी आणून मोठी कामे मार्गी लावली गेली. याच कामांच्या बळावर प्रभाग क्रमांक 41 मध्ये आपण ठामपणे मैदानात उतरलो असल्याचंही त्यांनी सांगितलंय. अर्ज दाखल करताय, शिवसेनेला किती जागा मिळणार आणि प्रभागात संपूर्ण पुणे शहरातील संपूर्ण प्रभागामध्ये आमचे जेवढे इच्छुक उमेदवार त्यांना सर्वांना कालपासून फॉर्म करायला सांगितलेले आहे आणि सर्व त्या प्रकारे त्या प्रभागामध्ये असे सर्व आमचे इच्छुक उमेदवार शिवसेना पक्षाचे त्या ठिकाणी सर्व ठिकाणी त्या ठिकाणी फॉर्म भरायला चालू केलेलं आहे. तिकीट लागणार आहे की वेगळं लागणार? ती होईल का नाही होईल शेवटी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथभाई शिंदे ठरवतील. अजून तो काही निर्णय झालेला नाही, परंतु आम्ही सर्व इच्छुक उमेदवारांना त्या ठिकाणच्या प्रभागामध्ये फॉर्म भरायला सुरुवात. आज किती जण तुम्ही अर्ज भरणार आहे? तुम्ही कुठून भरणार आहे? आज आम्ही जवळजवळ 5-6 जण या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरणार आहे. आज प्रभू श्रीराम चौकापासून वानवडी क्षेत्रीय कार्यालयामध्ये आणि काही हडपसर क्षेत्रीय कार्यालय या ठिकाणी फॉर्म भरले जाणार आहे. गावातून आमची रॅली चाललेली आहे. प्रभू श्रीरामाची आरती करून आता आम्ही सर्व मंडळी इच्छुक उमेदवारी शिवसेनेमध्ये सर्वजण या ठिकाणी फॉर्म भरायला जाणार आहे. पुणे शहरातले सर्वात महत्त्वाचा प्रश्न वाहतुकीचा आहे. त्याचबरोबर कचऱ्याचे प्रश्न आहे, रस्ते असतील, पार्किंगची व्यवस्था नसतील, या अनेक मुद्द्यावर पुणेकरांच्या अनेक मुद्द्यावर आम्ही त्याचा एक विजन बनवले. त्या मुद्द्यावर आम्ही इलेक्शन लढणार आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यावर नवीन गावाचे समावेश झाल्यात. तिथले जे काही मुद्दे सुविधापासून वंचित असलेले ते सर्व प्रश्नावर आम्ही एक विजन आणि एक जाहीरनामा त्या ठिकाणी संपूर्ण परिसरात एक प्रेझेंटेशन जनतेसमोर मांडून आम्ही त्या समस्याला घेऊन समोर जाणार आहोत. यावेळी शिवसेनेच्या उमेदवार स्वाती टकले यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांनी बोलताना सांगितले की पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. पक्षाने संधी दिल्यास त्या संधीचं निश्चितच सोनं करेन. आज आम्ही फॉर्म भरत आहे. आज सगळी जनता आमच्या मागं आहे. आज आम्ही या ठिकाणी सांगतो की आम्हाला 41चा विकास एवढ्या पद्धतीने करायचा आहे की आम्हाला आमचा 41 हा स्मार्ट 41 झाला पाहिजे. यासाठी आम्ही 4 उमेदवार या ठिकाणी भरपूर प्रयत्न करणार आहोत आणि नानांचं काम एवढं मोठं आहे आणि नाना आमच्या बरोबर आहेत. त्यामुळं आम्हाला कशाचीच भीती नाही आणि या ठिकाणी एवढंच सांगेल की सगळी जनता त्यांचा विश्वास आणि आमचं बळ त्यांच्यामुळं वाढणार आहे. प्रमोद नाना भानगिरे यांनी यावेळी पुढे सांगितले की प्रभाग क्रमांक 41 मधून 2 जागा आणि संपूर्ण हडपसर विधानसभा मतदारसंघातून 7 जागांची मागणी वरिष्ठांकडे केली आहे. वरिष्ठांचा निर्णय झाल्यानंतर महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली जाईल. या संपूर्ण कार्यक्रमाला शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यकर्त्यांनी प्रमोद नाना भानगिरे आणि स्वाती टकले यांच्या नावाच्या घोषणांनी संपूर्ण परिसर पुन्हा एकदा दणाणून सोडला. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 41 मध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने जोरदार शक्ती प्रदर्शन करीत आपली ताकद दाखवून दिली आहे. नमस्कार, TRS डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत. बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत. तो म्हणजे TRS गोल्ड माइन. आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त 1 तासाच्या अंतरावरती. प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज
सुपे पोलीस स्टेशन, सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा. प्लॉटला आहे 30 फुटी सामायिक डांबरी रस्ता. प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाऊंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का. तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा.